गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद चातुर्मास सुरू झालाय. त्यात हा पवित्र श्रावण मास. अनेक सण व्रतवैकल्य उत्सव यांची रेलचेल असलेला. त्यातच हा हिरवागार निसर्ग आपल्याला अधिकच उल्लसित करतोय. जणू व्यष्टी आणि समष्टी एकमेकांच्या हातात हात घालून फेर जातात. आपण चातुर्मासामध्ये जी उपासना करतो त्या उपासनेचा वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर आपण मार्गदर्शन करण्याकरता आज ठाण्यातील एक मान्यवर व्यक्ती आमंत्रित केले आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर अश्विनी वरदराज बापट. अश्विनी त्यांना नमस्कार. त्या ठाण्यातील एक प्रथितयश होमिओपॅथीच्या डॉक्टर आहेत. वैद्यकीय प्रॅक्टिस बरोबरच त्यांना सामाजिक कार्य करण्याची अतिशय ओढ आहे, आस्था आहे, ध्यास आहे असं म्हणूया आपण. आता करोना काळामध्ये त्यांनी आर्सेनिक आल हे औषध हजारो वाटल्या, गरजूंना मोफत वाटलं. त्यातच त्यांचं हे सामाजिक ऋण आपण कसं फेडू शकतो त्याचं प्रात्यक्षिक दिसतं. त्यांचा सर्व परिवार विश्व हिंदू परिषदेचं काम अनेक वर्ष करत आहे. त्यात अश्विनीताई अगदी रमून गेल्या आहेत. त्या ठाण्यातील TJSB बँकेच्या डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे मराठी ग्रंथ संग्रहालय ह्याच्या त्या निर्वाचित सदस्य आहेत, म्हणजे निवडून दिलेल्या सदस्य आहेत. म्हणजे याचा अर्थ त्या सर्वांना माहीत आहे ठाण्यामध्ये आणि त्यांचं मराठीवर प्रेम आहे हेही आपण म्हणू शकतो. शिवाय भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ, विवेकानंद केंद्र, ब्राह्मण सेवा संघ अशा विविध संस्थांशी, संस्कार भारती अशा विविध संस्थांशी त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा संबंध आहे. तसेच कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि हिंदू जागृती न्यास या दोन्ही संस्थांच्या त्या विश्वस्त म्हणून काम करतात. आपण ठाण्यामध्ये गुढीपाडव्याला जी शोभायात्रा बघतो त्यात अश्विनीताईंचा अगदी उत्साही सक्रिय सहभाग असतो. त्या
भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ यांच्यातर्फे चालवलेला बालिकाश्रम आणि वानप्रस्थाश्रम जो आनगाव येथे आहे त्याचं त्या अगदी जातीने लक्ष देऊन काम बघतात. त्यांच्याबरोबर आनगावला एक दोनदा जाण्याचा योग आला होता. तेव्हा मला अतिशय प्रकर्षाने हे जाणवलं की तिथल्या मुलींची त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे, आपुलकीचे, प्रेमाचे नाते आहे. त्या मुलींना आपले आई वडीलच आहेत असं का त्यांच्याशी त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं असतं. त्याचप्रमाणे त्यांच्या कलागुणांना कसा वाव मिळेल, त्यांची प्रगती कशी होईल, त्या स्वतःच्या पायावर उभ्या कशा राहू शकतील, त्या सर्वांवर त्यांचं जातीने लक्ष असतं. तसंच वानप्रस्थाश्रम याची ही व्यवस्था त्या अगदी चोख ठेवायचा प्रयत्न करतात. तिथल्या आजी आजोबांना त्या मानसिक आधार देतात. त्यांच्यासाठी मेडिकल कॅम्प किंवा सांस्कृतिक काही कार्यक्रम, प्रवचन वगैरे त्याचं काही नियोजन करतात. सध्या त्या गंडाळी व्यवस्थापन समितीमध्ये अतिशय उत्साहाने भाग घेत असतात. तिथे विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये दासबोध वाचन, ज्ञानेश्वरीवरील प्रवचने, गीता पठण, लहान मुलांकरता संस्कार वर्ग त्या सर्वांचं आयोजन केलं जातं. त्या स्वतः संगीत विशारद आहेत आणि राष्ट्रसेविका समिती त्यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या पौरोहित्य वर्गाच्या 4ही वर्षी त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. खरोखर अभिमानास्पद आहे आणि असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला आपल्या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता लाभलेलं आहे. खरोखरच आपलं भाग्य आहे. आज त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पतिराजांची अगदी भक्कम साथ आहे. त्यांचे पती डॉक्टर वरदराज हेही उच्च विद्याविभूषित आहेत. जशी एखादी फांदी फळाने लगडलेली असली की ती खालीच झुकते, त्याप्रमाणे अश्विनीताई आणि डॉक्टर वरदराज दोघंही अगदी नम्र, सर्वांशी मिळून मिसळून बोलणारे, वागणारे असे आहेत. अश्विनीताई तर जिथे जातील तिथे सगळ्यांना आपलंसं करून घेतात आणि त्यांची कन्या ही सुद्धा विद्यार्थी परिषदेची पूर्ण वेळ प्रचारिका म्हणून काम करते. धर्म आणि संस्कार मुख्यत्वे करून लहान मुलांवर संस्कार कसे होतील आणि पुढची पिढी कशी उज्ज्वल निघेल याबद्दल त्या अगदी जागरूक असतात. त्यांच्या या सेवाव्रताचा, पूर्ण कुटुंबाच्या सेवाव्रताचा हा वेल असाच बहरो अशी सदिच्छा मी व्यक्त करते आणि त्यांना ह्या चातुर्मासातील उपासना आणि त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे त्याचं मार्गदर्शन करायला विनंती करते. जय गजानन. नमस्कार. वातावरण पवित्र झालेलं आहे. सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांची थोडी क्षमा मागते की ह्या तांत्रिक बाबतीतलं मला काहीच कळत नाही आणि ते सगळी जोडाजोड होईपर्यंत आणि तिथे जे अपेक्षित आहे ते दिसेपर्यंत जो काही वेळ माझ्यामुळे गेलेला आहे त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते. ज्यांच्या छत्रछायेखाली आपण बसले होते, आपण जेव्हा आलो तेव्हा पाहिलं की सकाळपासून लाईट नव्हती. एक क्षणभर मनामध्ये धाकधूक झाली, पण दुसऱ्या क्षणाला असा दिलासा होता की महाराज आहे. हा जो दिलासा आहे ना, ही आपली संस्कृती आहे. हा जो आधार आहे, सगुण रूप असेल, निर्गुण रूप असेल, पण भक्ती आणि श्रद्धा ह्या दोन गोष्टी आपल्या संस्कृतीचं मूळ आहे. आणि मला सांगायला असा आनंद होईल की तुमच्या आणि माझ्यामध्ये किंवा तुमच्या आणि तुमच्या नातवंडांमधली दुवा असणारी ती समोर बसलेली तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहात आणि त्यामुळे जे जे आपण असे खावे ते इतरांशी सांगावे इतकंच सांगणे एवढी माझी पात्रता आहे. शहाणे करून सोडावे म्हणण्याची माझी पात्रता नाही, कारण वयानी अनुभवानी ह्या सगळ्यांनी तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात याची खात्री आहे. त्यामुळे जे जे चांगलं असेल ते नक्की घ्या, जे चुकेल ते तुमच्याकडनं शिकायला आणि सुधारायला मला नक्की आवडेल.
महाराजांचा आशीर्वाद आहेच, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वादही माझ्या पाठीशी राहू दे अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते. मग अशीच आपण जप घेतला, गण गण गणात होती. ह्या जीवाचा या समोरच्या जीवाशी किंवा शिवाशी जेव्हा हृदयाचं नातं जोडलं जातं तेव्हाच आपल्या हृदयाचे या हृदयाचे त्या हृदयी होते. जीव आणि शिव हे अद्वैत तत्व महाराजांनी आपल्याला सांगितलं. या सगळ्या अद्वैत तत्वाविषयी महाराष्ट्र सांगतात, पण माऊलीही सांगतात आपल्याला. त्यांच्या हरिपाठामध्ये आपण जर बघितलं असेल तर जीव शिव एक हे जे काही तत्व आहे ते तत्व पदोपदी माऊलींनी आपल्याला सांगितलं. 14व्या वर्षी पसायदानासारखं अमृत आपल्याला देणारी माऊली ही ह्या भारतभूमीमध्ये आपण जन्माला आल्यानंतरचंही आपलं पुण्य आहे. भारत भूमी म्हणण्यापेक्षा भारत माता माता म्हणणारे असे खूप थोड्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये त्या संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, त्याचा एक भाग आहोत, हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून महाराजांनी जे अपेक्षित आहे जीव आणि शिव, जे दुःख माझ्या पुरी असेल किंवा जो आनंद मला मिळतोय तो समोरच्याला मिळाला, हे जर आपलं आत्मिक सुख आपल्याला मिळालं तर मग चढाओढ, दुसऱ्याविषयी वासणारा द्वेष, असूया हे सगळं आपोआपच नष्ट होतं. पण मनुष्य स्वभाव कुठच्याही गोष्टीला इतक्या सहजासहजी स्वीकारतो. त्याला वळवावं लागतं, सतत सतत ठोकून ठोकून त्याला हे समजवावं लागतं. आणि हे समजवण्याचा हा सगळा चातुर्मासाचा काळ आहे. एरवी आपले व्यवसाय आहे, नोकरी आहे, नित्यकर्म आहे, जबाबदाऱ्या आहे, त्या मनुष्याला पार पडण्यासाठी चांगलं मन, चांगलं शरीर आणि कृती करण्यासाठी धड हातपाय परमेश्वराने आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे आपण ह्या सगळ्याला योग्य आहोत. फक्त प्रत्येकाने आपला आपला मार्ग निवडला की मग तुझं का माझं का मला कुठे मार्ग वेगळा राहतो आणि म्हणून गण गणगणात होते असं ते म्हणलेलं महाराजांनी आहे. तो जप आपण सगळेजण अंगीकारतोय आणि यापुढे अंगीकारणार आहोत. मुख्य आपला जो आजचा विषय आहे तो चातुर्मास, जो आपण पर्वणीचा काळ म्हणलेला आहे, त्याच्यात असं म्हणलंय की परमार्थाला पोषक गोष्टींचा अवलंब आणि प्रपंचाला विरोध करणाऱ्या गोष्टी टाळणे. प्रपंच म्हणजे फक्त संसार का तर नाही. प्रपंच म्हणजे माझं घर तर आहेच, पण मी राहते तो आजूबाजूचा परिसर आहे. पर्यायाने आपण राहतो ते गाव आहे, शहर आहे, मग हळूहळू राज्य, देश इत्यादी. पण सध्या आपण मी आणि माझ्या आजूबाजूचा परिसर ह्याला प्रपंच मानलं तर आता या 2 वर्षाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसाला 2 घास कमी चालतात, पण बोलायला, भेटायला, एकमेकांचं सुख दुःख शेअर करायला माणूस भेटायला लागतो. आणि त्यामुळे हा प्रपंच केव्हा चांगला होतो तर रोज पंचपक्वान्न जेवण म्हणून सुखी आहोत का आपण? रोज पंचपक्वान्न जेवणाऱ्यांच्या चिंता खूप वेगळ्या असतात. हातावर कष्ट करणारा, रोजचा रोज पगार मिळणाऱ्या माणसाची चिंता वेगळ्या असतात. जन्माला आलेल्या जीवाला जसं सुख आहे तसं दुःख आहे. आणि सुखाचा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा दुःखाची छोटीशी तरी झालं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसते, जाणवते, अनुभवते. आणि म्हणून हा चातुर्मासाचा जो काळ आहे तो चातुर्मासाचा काळ ह्या सगळ्या वैयक्तिक उपासनेसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि मनाच्या स्थिरतेसाठी खूप गरजेचा असलेला असा काळ आहे. आणि त्यामुळे परमार्थाला पोषक असणाऱ्या गोष्टी आपण करणं या काळामध्ये आवश्यक आहे. चातुर चतुर असा अर्थाने 4 महिन्यांचा असा हा चातुर्मास असतो, ज्याच्यामध्ये आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी जे आपण पाहिलं असेल तर ह्याचे 21 दिवस, आषाढ महिन्याचे 21 दिवस, त्याच्यानंतर श्रावण भाद्रपद अश्विन हे 3 महिने पूर्ण आणि कार्तिक महिन्याचे 11 दिवस, असा सगळा मिळून हा 4 महिन्याचा कालावधी आहे. त्यातला आषाढी एकादशी म्हणजे आपण ज्याला म्हणतो की देवशयनी एकादशी आणि ते कार्तिकी एकादशी ते प्रबोधिनी एकादशी, हे जे रूप आहे ना
ते माणसाला नतमस्तक करण्याला आपोआप प्रवृत्त करतं. 2 वर्ष आपण अनुभवलं की आषाढीची वारी झाली नव्हती, पण प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयातल्या त्या विठ्ठलाचं स्थान काही कमी झालं नव्हतं. अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले की ती भेट खरं म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाचं दर्शन कुणालाही तिथे त्या काळामध्ये होत नाही. पण ही जी अंतरीची ओढ आहे ना, ती त्या महिन्याभराचे कष्ट, महिन्याभराचं पायी चाललेलं त्यांचं जे काही त्रास असतील, मी प्रत्यक्ष गेले 8 वर्ष वाखरी येथे सेवा द्यायला जाते. त्या ठिकाणी आलेले भाविक आपण जर बघितलं ना, तर आपण सुखाने 4 व्हीलरमधनं इथपर्यंत गेलेला असतो. तरीही वाटते इतका प्रवास करून गेल्याचा काय तो आपला आव असतो. पण त्या जर वारकऱ्यांकडे आपण बघितलं ना, तर एका कणाचाही क्लेश त्यांच्या ना वाणीत असतो ना शरीरात असतो. पायाला अनवाणी चाललेले असतात. पण ना मागचं जर रहस्य आपण बघितलं तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की विठ्ठल, ठला ठ हा जो उच्चार आहे ना, तो तुमच्या हृदयाचं आरोग्य वाढवणार आहे. अखंड विठ्ठलाचं नाम, अखंड काळ, अखंड जप आणि पायी चाललेला त्यांचा तो गुण. तुम्ही जर त्यांची जो निवास असतो ना, त्या निवासात पाहिलं तर 5 स्टारला लाजवतील असा स्वयंपाक ते करतात. आमच्या समोरच त्यांचा एक निवास असतो. गुलाबजाम, पुरणपोळी यापासून सगळं त्या महिला इतक्या श्रद्धेने करतात की आपल्याला अगतिभाग केल्याचं सार्थक. खूप प्रवासातून आपण विचार करा की छान फिरून आलेलो आहोत, प्रवासातून घरी पोहोचलेलो आहोत, तर अशा वेळेला हॉटेलमधनं मागवूया का किंवा कोणीतरी नुसताच वरण भात लावूया का, इतक्या मानसिकतेचे आपण असतो. पण इतके दिवस सतत चाललेले ते वारकरी आणि त्यातल्या त्या महिला, कारण ती माऊली आहे ना शेवटी. आपण उपाशी राहिलं तरी चालेल, पण माझ्याबरोबरचे जे सह आहेत ते तृप्त झाले पाहिजे. ही भावना फक्त एक माताच जाणू शकते. त्या माऊलींनी आपल्या सगळ्या माऊलींना दिलेलं एक वरदान आहे की आपल्याला आपल्यापेक्षा जास्त आपली मुलं, आपली नातवंड, आपले नातेवाईक यांना जपायला आवडतं. हीच तर आपली पुण्याई आहे. जी परंपरा आपल्याला ऋषींनी दिलेली आहे, जो संचय आपल्याकडे आहे, तो ह्या अशा सगळ्या गोष्टीतून दिसतो. आणि म्हणून हा सगळा पर्वणीचा काळ आपण चांगल्या गोष्टींसाठी, चांगल्या विचारांसाठी आपण घालवणार आहोत. अनेक व्रत आपण ह्या काळामध्ये करतो. या व्रताचे अनेक फायदे आहेत. व्रतस्थ म्हणजे एखाद्या गोष्टीशी आपण असलेली आपली कटिबद्धता. व्रत आपण म्हणजे दरवर्षी आता आपल्या दृष्टीने नववर्ष हे आपलं पाडव्याला असतं, तेव्हा आपण अनेक जण संकल्प करतो. ते संकल्प मॅक्सिमम 8 दिवस पर्यंत आपल्या मनात येत असतात. 9व्या दिवशी निर्माण काय करणार, वेळच नाही. वेळ ही गोष्ट ना आपण आपल्या निव्वळ चुकांना लपवण्यासाठी दाखवतो. बाकी आपण आपल्याला कुठे जायचं असेल, आपल्याला किती पार्टीला जायचं असेल, आपली खुशी असेल, किंवा आपल्याला आपल्या मंडळात कुठेतरी ट्रिपला जायचं असेल, तर सगळ्या अडचणींवर मात करून आपण ते 2 तास 4 तास म्हणजे काढला तर वेळ आपल्याला काढता येतो. आणि त्यामुळे व्रतस्थ राहण्याचा हा काळ म्हणजे सगळं अंगावर पत्रे कपडे घाला, सगळ्या बसून आली तर राहा असं नाहीये ना. तर 24 तासामधली 10 मिनिटं स्वतःची आहे. स्वार्थ आहे का त्याच्यामध्ये? तर नाही. घरातली स्त्री हा घरातला भक्कम आधार आहे. एक स्त्री घरामध्ये उभी असते तर त्याच्या आजूबाजूचं सगळं गोष्टी नॉर्मल चाललेलं असतं. तर ती म्हणजे काही मशीन नाहीये ना, बाहेरून ऑइल घातलं, बाहेरून तिचं सर्व्हिसिंग केलं. तर मनुष्य निरोगी केव्हा म्हणतो, तर शरीर मन दोन्ही जेव्हा स्वस्थ असतं तेव्हा आपण निरोगी असतो. मग कधीतरी कंटाळा येणं, कधीतरी थकणं, ह्या गोष्टीला दिलासा देण्यासाठी ही व्रत आपल्याला फायदेशीर ठरतात. आणि म्हणून व्रतांचे अनेक फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. मुख्य म्हणजे मनाचा संयम ह्या सगळ्या गोष्टींवर होतो. कायिक, वाचिक, मानसिक शुद्धी या काळात होते. कायिक म्हणजे व्रतस्थ थोडं तरी आपल्या मनावरती दडपण येतं. वाचिक म्हणजे जे काही आपण ऐकतो, वाचतो, श्रवण करतो त्याचं कृतीत उतरवण्यासाठी आधी आत शिरवावं लागतं. त्यामुळे मनन केलं जातं आणि जे चांगलं ऐकतो
ते बोललं जातं आणि मग आपोआपच जसं मनाला वळण लावण्याची आपल्याला गरज असते ते चांगलंच आहे. पण मनाला जी पायाला जशी वाड्यासारखी विहिरी असते तशी त्या मनाला एकदा चांगल्या गोष्टीची सवय लागली की ते तिथे अडकतं. पण तोपर्यंत अनेक गोष्टींवरती सुरू देतो. म्हणजे आपण आता या क्षणाला इथे बसतो पण आता हे संपल्यानंतरचे आपल्या डोळ्यापुढे किंवा मनामध्ये कुठेतरी विचार असतात ना. कुणातरी नातेवाईकांना आणायचं असतं, कुणाला तरी घरी जाऊन काहीतरी वेगळी जबाबदारी असते. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची जी काही आपल्याकडे एक अलौकिक शक्ती आहे ना ती शक्ती या काळामध्ये आपल्याला वाढवता येते. शरीर शुद्धीचे मार्ग या काळामध्ये म्हणले. मग शरीर शुद्धीचा मार्ग म्हणजे काय तर उपवास करणं किंवा अनेक आपण नेम करतो त्या नेमाचा आपण आचरण करणं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकादशीचा व्रत या काळामध्ये फार पवित्र मानला आहे. एकादश म्हणजे 11. आपल्या देहामध्ये जे 11 इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी दर महिन्याला 2 एकादशी. तुम्ही बाकीचे उपवास करत असाल तर त्या तुमचा अधिक संचय आहे. पण एकादशीचे 2 उपवास त्याच्यामध्ये प्रत्येक एकादशीला नाव आहे. त्या नावाचा अर्थासह मनोभावे जर विष्णूपर्यंत आपल्याला आपली भाव पोचवायचे असतील तर सकाळ आपण ते जाणून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची एकादशी असते जी जून महिन्यामध्ये येते ज्याला आपण निर्जला एकादशी म्हणतो. ती निर्जला एकादशी ही सगळ्यात महत्वाची एकादशी आहे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी. त्याच्यात असं सिद्ध झालेलं आहे की ही एकादशी जर आपण नीट व्यवस्थित नियमाने केली तर कॅन्सर सारख्या आजारांना प्रतिकार शक्ती वाढवणारे जे सेल्स शरीरामध्ये गरजेचे असतात ते ती सेल्स वाढवण्याचे काम ही एकादशी करते. पूर्वीचे संत ऋषी किंवा आपल्या पूर्वीच्या माता म्हणजे पार्वती असेल, अनेक ज्या व्रत असतात, गार्गी मैत्री असतील, ह्यांनी जी व्रत होती त्यांना कुठे होती साबुदाण्याची खिचडी, त्यांना कुठे होते बटाट्याचे चिप्स. एका जागी बसून फक्त जलप्राशन करणाऱ्या पार्वतीने तर झाडावरची गळलेली ते सुद्धा असं नाही की ती कोळी कोळी पानं खाईन आणि आपली भूक भागवेल. जी झाडावरून नैसर्गिकरित्या गळलेली पानं आहेत ती पानं खाऊन व्रत केलं. व्रत करण्यामागचं कारणच हे ना, भरल्या पोटी आळस येतो, भरल्या पोटी झोप येते, भरल्या पोटी झोपेतली स्वप्न दिसायला लागतात. त्यामुळे पोट जेवढं रिकामं असेल तेवढं शरीर हलकं असतं आणि जितकं शरीर हलकं असेल तेवढं तुम्ही कुठल्याही व्रताला किंवा कुठल्याही सिद्धतेला पुढे जाण्यासाठी योग्य असतात. ही जशी व्रत आहेत तसे काही नेम. मी जसं म्हटलं की दरवर्षी आपण पाडणं वर्ष स्वागत त्याला गुढीपाडव्याला जे नेम करतो तो नेम सतत राहण्याची गरज आहे. मग या काळामध्ये आपण वेगवेगळे कुठले नेम करतो तर पानावरती भोजन. मग पान कुठलं असतं तर केळीचं पान असतं. जर तुम्ही अनुभव घेतला असेल घेतलेलाच असणार पण केळीच्या पानावर वाढलेलं अन्न किंवा केळीच्या पानावर केलेले मोदक किंवा केळीच्या पानात किंवा कर्दळीच्या पानावर केलेली पानगी याचा जो काही स्वाद आहे याच्यात जे औषधी गुणधर्म आहे ते मोमोजमध्ये मिळतं. त्यामुळे आपल्याला आपली संस्कृती कसं होतं मी मगाशीच म्हणलं की आपण युवा आहोत. आपली मुलं प्रचंड प्रॅक्टिकल. आपल्या मराठीत म्हणे खूप छान आहे, बाप दाखवून नाही शाळा हे सांगतेस त्याला कुणामध्ये नाही तर तुम्ही मागासलेल्या विचारांचे उलसडलेल्या विचारांचे असं म्हणायला ती पिढी तयार असते. पण जेव्हा आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टीचं सकारण आहे सिद्ध येते ते फक्त त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला सांगावं लागतं. तर त्यांचे मोमोज तुम्ही द्या ना केळीच्या पानावरती शिकून काय नाही त्यांना मोमोजशी मतलब खरं तर तद्दन बेचव प्रकार तो असतो. आपलं पुरण ज्याच्यामध्ये छान वेलची घातलेली आहे, ज्याच्यामध्ये छान जायफळ दिसलेलं आहे, ज्याच्यात गुळ घातलेला आहे, ज्याच्यात आयर्नचा भरपूर स्रोत आहे तो मोदक. मोदक काय करायचा मोमो इथे रांग लावतील स्टेशनवरून जर तुम्ही बघितलं तो मोमोच्या दुकानापुढे तरुणाई वाट बघत असते
म्हणून एकदा मी मुद्दामून लेकीला म्हणले की तुम्ही एवढ्या रांगेत बरोबर त्या मोमोमधलं काय खाता? त्या भाज्यांना काही चव नाही आणि त्या बाहेरच्या कवराला तर त्या म्हणून, पण बेचव ते चविष्ट हे त्या पिढीला नक्की माहिती असतं. आणि त्यामुळे आपलं चांगलं जेव्हा 10 वेळा ठसवून आपण सांगू तेव्हा त्या पिढीपर्यंत जाणार आणि ती पटवून घेणारी पिढी आहे, कारण ती प्रचंड प्रॅक्टिकल आहे. खूप भावनेमध्ये अडकणारी पिढी नाही आहे. त्यामुळे आपल्या दृष्टीने चांगलं आहे, कारण भावनेला हात घातला की नक्की सांगणार आहे आपल्याला माहिती आहे. पण ते आपल्या पिढीपर्यंत आपले आई वडील आणि आपण ह्याच्यामध्ये भावनिक अटॅचमेंट आहे, आदरयुक्त भीती आहे. आत्ताची आपली मुलं आणि त्यांच्या पुढचे आदर्श ह्याच्यामध्ये फार तफावत आहे. त्यांच्या आदर्शाची व्याख्याच काहीतरी वेगळी आहे. एकेरी नावाने संबोधणं तर त्यांच्या दृष्टीने एक सोपी गोष्ट झालेली आहे. आणि म्हणून आपले संस्कार जर आपल्याला टिकवायचे असतील तर आपण व्रतस्थ आणि नेमस्थ असणं गरजेचं आहे. आपण सतत एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केला आपल्या गोष्टीतून मुलं ऑब्झर्व खूप करतात. लहानपणापासून आपण म्हटलं की मुलं जितकं शिकून शिकत नाही तितकं निरीक्षणातून शिकतात. आई वडील आजी आजोबा काय करतायत हे बघून मुलं आपोआपच शिकतात. आणि त्यामुळे हे जे नेम आहेत त्याचे नेम तुम्ही सगळेच जण करत असणार आहात, त्यामुळे प्रत्येक नियमाविषयी काही मी सांगत नाही. पण चातुर्मासाचं आपलं पुस्तक जर तुम्ही बघितलं असेल तर त्या चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये इतके सुंदर सुंदर नेम आहेत ना, म्हणजे रोजच्या आचरणामध्ये आणणारे हे नेम आहेत. म्हणजे एक रोज जपमाळ करू शकतो, दरवाजासमोर रांगोळी काढू शकतो. रांगोळी काढण्यामागचं शास्त्रीय कारण जर आपण मुलांना सांगितलं ना तर ते त्यांना कळू शकतं. नाहीतर काय छापे आणतात त्याच्यावर रंग फिरवतात झाली रांगोळी. पण दरवाजा पुढे रांगोळी, पूर्वीच्या काळी ते इतक्या दिव्यांचा झगमगाट नव्हता, प्रत्येकाच्या घरामध्ये दिवा नसायचा. अन्नाभोवती चित्रावरती रांगोळी काढायची का पद्धत होती? कारण कुठेतरी एक समयी किंवा दिवा किंवा काय म्हणतो म्हणजे ना कंदील लावलेला असायचा. त्या स्त्रीला देवाच्या तिच्या चुलीजवळ लावलेला दिव्यातला प्रकाश असायचा. पण जेवताना पानामध्ये कीटक मुंगी, कारण त्या रांगोळीचा स्पर्श चरचरीत असतो. तो चरचरीत स्पर्श जसा आपल्याला काही वेळेला आवडत नाही तसा कीटकांनाही आवडत नाही. आणि त्यामुळे पानाभोवती असलेली ती लक्ष्मण रेषा आहे. पण लोकांना किंवा मुलांना हे जर आपण सांगितलंच नाही तर ते सांगितलं ना की तो लक्ष्मीच्या पावलांचा एक स्टॅम्प आणला तो दरवाजात चिकटवला, त्यांच्या दृष्टीने चूक आहे का? पण आपण सांगितलं नाही तर कसं करणार? रांगोळी काढण्यामागचा दाराबाहेर हेच कारण होतं. पूर्वी सरपटणारे अनेक जीव, कारण आपण समाजाबरोबर राहतो तसे त्या कीटकांच्याही मर्यादा होता. आपण आता जंगलं कमी केली आणि बिल्डिंगचं जंगल वाढवल्यामुळे ते जीव जाणार कुठे? मग सरपटणाऱ्या प्राण्यांनाही हा जो रांगोळीचा स्पर्श आहे त्याच्यावरून चालणं सोपं नाही किंवा ते त्यांच्या शरीराला मानवणारं नाही. म्हणून दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची असते. हा, आता त्याच्यात शुभचिन्ह आहे ती सकारात्मकता तुमच्या बरोबर आत आणतात. कुठच्याही घराच्या बाहेर जर छान रंग घातलेली रेखीव रांगोळी काढली असेल तर तुम्ही कितीही कष्ट दिले असाल, कदाचित त्या माणसाबद्दल असलेली असूया घेऊन तुम्ही त्यांच्या घरामध्ये जात असाल, पण जेव्हा ती सुंदर रांगोळी त्यातले रंगसंगती बघितली तर आपोआपच असलेला द्वेष राग 90%वरून 40%वर येतो. सकारात्मकता घेऊन आपण जेव्हा एखाद्याच्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा या जीवाचे त्या हृदयी, या हृदयीचे त्या हृदयी आपोआपच होणार आहे. मग संशयाला जागा राहतील, मग दिवे द्यावे राहतील. आणि म्हणून हे असे सगळे नियम, प्रत्येक नियमाबद्दल नाही सांगत पण जे महत्वाचे आहेत त्या नियमाबद्दल आपण बोलू. सगळ्यात महत्वाचा नियम हा तरुण पिढीला सांगण्याची खूप गरज आहे. चातुर्मासामध्ये आपण कांदा लसूण वर्जन करणं. कांदा लसूणीशिवाय आयुष्य हे पिढीला पटतच नाही. म्हणजे ती पिझ्झा असेल, बर्गर असेल, भेळ असेल, चायनीज भेळ असेल, आता खरं ही नावं घेतली की मी तुमची भूक चालवणार आहे, पण कसं आहे आपल्याला संयमाने राहायचंय ना. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं ऐकूनही आपण जेव्हा विचलित होणार नाही तेव्हा आपण संयमाच्या दिशेने आपला मार्गक्रमण करणार आहोत. त्यामागचं कारणच असेल. असं पाहिलं तर कांदा हा अतिशय उपयुक्त आहे. आरोग्याच्या दृष्टीने
उन्हाळ्यापर्यंत म्हणजे एप्रिल मे महिन्यापर्यंत शीतगुण असणारा हा कांदा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे, ताकद वाढवणारा आहे, वृद्धी करणारा आहे. पण हाच कांदा अतिशय हळवं पीक आहे. तुम्ही जर बघितलं तर थोडंसं जरी पाणी लागलं तरी कांदा कुजतो, त्याला वास येतो, त्याच्यामध्ये नवीन कीटक किंवा अळी जन्मण्याची प्रोसेस सुरू होते. आपल्या घरामध्ये आपण काळजी घेऊ, अगदी मोकळ्यावर पसरवून ठेवू, पण जेव्हा मासमध्ये एखादं काम होतं तेव्हा कोण काळजी घेणार? होतच असं नाही, पण होण्याला संधी आपण का द्यावी? आणि त्यामुळे तामसी वृत्ती वाढवणारा हा कांदा आहे. पण तामसी वृत्ती वाढली तर काय फरक पडणार आहे? ह्याच्यासाठी आपल्याला सांगावं लागेल की तामसी वृत्ती नाही तर काय होतं, ती वृत्ती तुमच्या आचरणात. आचरण कसं ओळखायचं की नॉर्मली छान वर्तणूक असणारा माणूस सतत चिडायला लागला, छोट्या छोट्या गोष्टींनी समोरच्या माणसावरती ओरडायला लागला, कसं होतं एका विशिष्ट लेवलपर्यंत मानसिक स्थैर्य आहे. मग शेवटी कसं आहे ना, मनुष्य स्वभाव आहे ना, कुठेतरी ताणलेला रबर जेव्हा एक्सटेंड जास्त होतो तेव्हा दोन बाजूला दोन. सृष्टीचा नियम आहे, इक्वल आणि अपोजिट फोर्स आहे, तो फोर्स त्याचं दाखवणारच ना काम. आणि त्यामुळे असा जो कांदा आहे तो त्या काळामध्ये आपली तामसी वृत्ती चिडचिड वाढते. काय होतं, तुम्ही चिडल्यामुळे समोरच्या माणसावर परिणाम होतोच असं नाही, पण तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, तुमच्या नाडीचे ठोके वाढतात, त्यांनी काय होतं आपला फक्त त्रागा होतो. अशा वेळेला समोरचा एखादा छोटीशी जरी चेहऱ्यावरती हास्याची रेषा आली ना तरी आपला राग अजून डबल होईल. म्हणजे मी एवढा जीव तोडून इथे ओरडते, मी ओरडताना आपला आवाज बसतो, पण समोरच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. आणि म्हणून अशा तामसी वृत्तीला आळा घालणारे हे जे सगळे पदार्थ आहेत, म्हणजे आलं असेल, कांदा असेल, लसूण असेल, ह्या सगळ्या गोष्टी या काळामध्ये आपल्या ऋषीमुनींनी फार विचार करून बंद केलेल्या आहेत. अगदीच नाही जमलं, नाहीच संयम ठेवता आला तर निदान श्रावण जो पवित्र मास आपण म्हटलेला आहे त्या काळामध्ये ह्या गोष्टी बंद कराव्या. मुख्य म्हणजे मांसाहार या काळामध्ये बंद करावा. याला जसं वैज्ञानिक कारण आहे की या काळामध्ये आपण बघितलं तर सूर्य फारसा आपल्याला दिसत नाही. अग्नीचं तेज हे सूर्याकडनं मिळतं आणि अग्नी जर आपल्या जठरामध्ये प्रज्वलित नसेल तर जे काही आपण खाणार आहोत त्याचं पचन होत नाही. पचन झालं नाही की मग डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती येतो ताण. आपल्याला सवय मेंदूला अशी झालेली आहे की 9ला नाश्ता करायचा, 12:30ला जेवायचं, 3 वाजता चहा प्यायचा, 5 वाजता नाश्ता करायचा आणि भूक असो किंवा नसो 8:30 ते 9च्या दरम्यान जेवायला बसायचं. हे जे काही आपण शरीराचं मशीन केलेलं आहे ते काय सांगते हे ऐकतच नाही. कारण ऐकायला आपल्याला वेळ कुठे आहे? आज रात्रीची भाजी झाली आपली की दुसऱ्या दिवशी डब्याची भाजी एकीकडे जेवायची आहे. त्यामुळे भूक लागो किंवा नाही लागो, शरीराने ती डिमांड करो किंवा नाही करो, आपल्याला घड्याळाप्रमाणे चालायचं, हे आपली मानसिकता झालेली. आणि मग शेवटी काय आहे, मशीन आहे, आपण विश्रांती घेतो, पण आपल्या शरीरामध्ये 24 तास जे काम करणारे आपले अवयव आहे ते थांबणार. मग कॉन्स्टिपेशन, मग त्याच्यावरचा उपाय, ते नाही थांबलं किंवा पाईल्स, मग फीचर्स, त्याचे ऑपरेशन्स, त्याच्या अनुषंगाने येणारं रक्तस्राव, त्याच्यामुळे येणारं हिमोग्लोबिन कमी होणं, या सगळ्या गोष्टी एकमेकांच्या हात धरून येत असतात. आणि त्यामुळे दुसरं एक सामाजिक किंवा नैसर्गिक कारण असं असतं की या काळामध्ये आपण बघितलं तर मॅक्झिमम मासे हे किनाऱ्याच्या कडेला असतात, कारण त्यांचा प्रजननाचा हा काळ असतो. या काळामध्ये जर निग्रहाने आपण ह्या गोष्टीवर संयम ठेवला तर प्रजनन वाढेल आणि पुढे वर्षभर कोळी बांधवांना मासे मिळणार आहेत. पण आत्ताच आपण किनाऱ्याजवळ आलेले मासे जर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मारले गेले आपल्याकडनं तर पुढे वर्षभर मग आपल्याला जशा भाज्यांचे भाव वाढतात तसे त्यांनाही त्या सगळ्या वस्तूंचे भाव वाढतात. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा जर विचार करायचा असेल तर नेम आणि व्रत ही खूप गरजेची गोष्ट आहे. आपलं शरीर हे पंचकोशांनी बनलेलं असतं आणि चातुर्मासाचा हा सगळा काळ पंचकोशांच्या शुद्धीसाठी खूप गरजेचा आहे. कुठले कुठले कोश आहेत तर अन्नमय कोश आहे,
मनोमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे आणि आनंदमय कोश आहे. आनंदमय ही मॅक्झिमम शेवटची स्थिती आहे. मग या सगळ्या काळामध्ये आपण कसे जातो तर होऊन गेलेला आत्ताचा आषाढ महिना जो आहे तो आषाढी एकादशी पासून ह्या व्रताची आपण सुरुवात करतो. मग काही नियम करतो, काही व्रत करतो, काही उपवास करतो आणि मग थोडीशी आपल्या पोटाला विश्रांती द्यायला मानसिकता तरी आपण तयार करतो आणि म्हणून थोडस अन्नमय कोशाच्या दृष्टीने आपण सकारात्मक विचार करतो. त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे श्रावण महिन्यामधलं. आपल्या या सगळ्या संस्कृतीमध्ये प्रत्येक वारानुसार त्याची कहाणी आहे. त्या कहाणीचा अर्थ म्हणजे आटपाट नगर इथे गरीब ब्राह्मण होता ह्याच्या पलीकडचा आपण विचार करूया. त्या मागची सामाजिक बांधिलकी आपण विचार करूया. म्हणजे आपल्याला सगळ्यांना पूर्वग्रहाची गोष्ट माहिती की जरी राजाने फतवा काढला तरी त्या आजीचं मत काय होतं की माझ्या घरातला प्रत्येक जीव तृप्त झाला की तो परमेश्वर तृप्त होणारच आहे. घरातल्यांना उपाशी ठेवून घरातल्यांच्या मनाच्या इच्छा मारून तुम्ही परमेश्वरापर्यंत कितीही दिलं तरी ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. एक मूठ धान्य तुमची तुला पूर्ण करतो. खारीने आणलेली एवढीशी बाळ किती अंगावर तिच्या राहणार होती. पण तो जो भाव आहे ना सगळा सेतू बांधला गेला पण पाठीवर कुणाच्या हात फिरला श्रीरामांचा आणि त्या खारीचा. तो खारीचा वाटा आपण उचलणं गरजेचं आहे. तो केव्हा उचलू शकतो तर ह्या एकेका कृतीने जेव्हा आपण पुढे जातो आणि म्हणून ह्या व्रतातून कहाण्यांमधून आपण हळूहळू प्राणमय कोशापर्यंत जायला सुरुवात करतो. आंतरिक आनंद जो काही असतो ना तो आंतरिक आनंदापर्यंत आपण हळूहळू पोचण्याच्या मानसिकतेला येतो. भाद्रपद महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की बुद्धीची देवता आहे, ऋषी आहेत. महाराजांचा त्या दिवशीचा पुण्यतिथीचा दिवस असतो. अशा सगळ्या गोष्टी ह्या भाद्रपद महिन्यामध्ये आहेत. मुख्य म्हणजे बुद्धीची देवता, संकटाचा नाश करणारी विघ्नहर्ता ज्याला आपण म्हणतो त्या गणरायाचं त्या काळामध्ये आगमन झालेलं असतं आणि त्यामुळे अशा सगळ्या संस्कारित उपासनेने आपण मार्गक्रमण करतो आणि हळूहळू प्राणमय कोशाच्या म्हणजे कसं असतं एक एक स्टेपनी आपण जेव्हा पुढे जातो ना तेव्हा ते सस्टेनेबल प्रोग्रेस म्हणतो. एकदम आज इथे आहोत आणि उद्या शिखरावर पोहोचलं की तो जो ग्राफ आहे ना त्याला उतारही तेवढाच शार्प असतो. हळूहळू जेव्हा आपल्या शारीरिक मानसिक कुवतेने आपण पुढे जातो तेव्हा जी काही मिळते ना अचिव्हमेंट ती कायमस्वरूपी राहणार असते. अश्विन महिन्यामध्ये नवरात्रीचं व्रत आपल्याला माहिती आहे की 9 दिवस देवीनी असुरांचा संहार करण्यासाठी मग तेव्हा ती काही डबा घेऊन जात होती का बरोबर किंवा तिला काही अशी सप्लिमेंटरी काही मिळत होतं का. पण ह्या सगळ्या मागे त्यांचं आतापर्यंतच जे तप होतं ना ते तप संयम आणि आचार आणि विचारांच्या असणारा जो मेळ जो कृतीत उतरत होता. कारण आतापर्यंत आपण असं फार कमी वेळा ऐकतो की स्त्रीला हातात शस्त्र घेऊन बाहेर पडावं लागतं. नाहीतर आपले सगळे देव इतके समर्थ आहेत की स्त्रीपर्यंत त्या मातृदेवतेपर्यंत लढण्याची वेळ फार कमी येते. म्हणून आदिशक्ती पार्वती आहे. या सगळ्याची शक्ती मूळ स्त्रोत काय आहे तर ही स्त्री आहे, ती आदी आहे, ती माता आहे. आणि म्हणून शेवटी ह्या सगळ्या असुरांचं जेव्हा संहार करणं देवांच्या दृष्टीने थोडं अशक्य झालं तेव्हा कुठलाही इगो जो आजच्या काळामध्ये फार आड येतो आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे तो बाजूला. कारण ते व्रतस्थ होते, कारण ते देवस्थ होते, ते सात्विक वृत्तीचे होते. सत्व रजतम गुणांमधला सत्व गुण त्यांच्यामध्ये होतं. सत्व म्हणजे चांगलं, इथेही चांगलं आहे आणि तिथेही चांगलं आहे असा जेव्हा विश्वास असतो तेव्हा सात्विकता वाढते. आणि सात्विकता वाढते की आपोआपच चांगलं तेच घडणार अशी खात्री येते. आणि जेव्हा ही खात्री येते तेव्हा मी घेतलेला निर्णय, मी घेतलेली कृती फक्त माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नसून समाज रचनेसाठी आहे हा जेव्हा विश्वास येतो तोच तो असुर मर्दनासाठी त्या देवीला उपयोगाला आला. देवीचा वैयक्तिक स्वार्थ त्यामध्ये काही नव्हता पण असुर ही वृत्ती आहे. त्या वृत्तीला थोपवण्याचं काम ह्या मातृशक्तीला करण्याची ताकद आहे. हे त्या काळापासून आपल्याला माहिती. गाडगेई मैत्रिणी उद्या सभेमध्ये जेव्हा एखाद्याला परास्त केलेलं होतं तेव्हा काय बुद्धिमत्ता असं त्याचा विचार होता. त्या काळामध्ये उपनयन संस्कार स्त्रियांचा केलेला जात होता. आजकाल आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे
गोष्टींनी बघतो किंवा विचित्र विचारांनी बघतो, पण आम्ही मुद्दामून भगिनी निवेदिताच्या अंतर्गत मुलींचा उपनयन संस्कार करतो. का करतो तर ती गायत्रीची उपासना आहे. गायत्रीची उपासना कोणी करा, त्रिकाल संध्या करणारे लोक आहेत. संध्येचा फायदा इतका अपरिमित आहे, आतापर्यंत माहिती नव्हतं. पण जेव्हा मी पौरोहित्य शिकायला लागले तेव्हा आचमन ही जी काही गोष्ट आहे ना ती खूप गरजेची आहे. एवढंच पाणी ओठाला स्पर्श न करता जेव्हा डायरेक्ट घशापर्यंत पोचतं ते आपलं तहान शमवण्याचं काम करतं किंवा मनाला समजवण्याचं काम करतं की आता आपल्याला ह्या गोष्टीसाठी वेळ देणं गरजेचं आहे. त्याकरता शरीराची भूक तहान वेळच नाही. म्हणून ते व्रतस्थ व्रत आपण जेव्हा या नवरात्रीच्या काळामध्ये करतो तेव्हा विज्ञानाधिष्ठ आपली जी संस्कृती आहे तिथपर्यंत आपण पोहोचलो. नाहीतर काय आहे, या सगळ्या गोष्टी करायलाच हव्यात का, आमचं आयुष्य छान चाललेलंच आहे. जोपर्यंत गाडी छान चाललेली असते तोपर्यंत कळत नाही, पण जेव्हा ब्रेक फेल होतो तेव्हा आयुष्यातल्या वेगाची आपल्याला किंमत कळते. तिथे थांबवणारं कोणी नसेल तर आयुष्यामध्ये अपघात नक्की आहे. आणि हे जेव्हा उघड्या डोळ्यांनी आपण बघतो तेव्हा त्या अपघाताच्या आधीच आपल्यावरती घात झालेला असतो. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर ह्या सगळ्या व्रतांची उपासनेची आपल्याला गरज आहे. आणि कार्तिक महिना तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती पवित्र मास आहे. विष्णूच्या या सगळ्या उपासनेचा हा काळ आहे. दीपावलीचा अर्धे 2 दिवस त्या काळामध्ये येतात. दीप म्हणजे अंधारावर मात करणारा, सगळीकडे तेजाचा प्रकाश पसरवणारा आहे. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये दीप लावण्याची पद्धत आहे, दीप ओवाळायची पद्धत आहे, वस्तू वाटण्याची पद्धत आहे, कापण्याची पद्धत नाही. ह्याचा मागचा शास्त्रीय दृष्टिकोन आपल्या मुलांना सांगण्याची गरज आहे. नाहीतर वाढदिवस म्हणला की कुकर, वाढदिवस म्हणला की हातात पहिली काय द्यायची तर सूर, एकाचं 2 करणं हा संस्कार आपला नाही. युज जोडायचं काम आपली संस्कृती करते. हे आपणच जर नाही सांगितलं तर ती मुलं काय म्हणणार, अरे त्याच्या घरी हे होतं, त्याच्या घरी 1 लेअरचा केक आला, माझ्या घरी 2 लेअरचा केक आला पाहिजे, डबल कापण्याची मेहनत केली पाहिजे. ही संस्कृती नाही. करा पण कधीतरी. म्हणून आपण तिथीने आपले वाढदिवस साजरे करतो. तिथीचा आपल्या शरीरावरती, चंद्राचा आपल्या शरीरावरती होणारा परिणाम वेगळा आहे. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या शीतल छायेमध्ये राखवलेलं दूध हे शीतकारक आहे. पण आतापर्यंत अग्नी प्रज्वलित झालेला नसतो, पण हळूहळू जसा चातुर्मास संपतो आणि ऊन आपल्या आयुष्यामध्ये किंवा सूर्य जेव्हा आकाशामध्ये येतो तेव्हा ही जी 2 वातावरणातली तफावत झालेली असते त्याची शीतलता शरीरात यावी म्हणून ते चंद्रप्रकाशामध्ये दाखवलेलं ऊन तिथे बघायचं, दूध तेव्हा प्यायचं असतं. चंद्र त्याच्यामध्ये बघायचा असतो म्हणजे तिथपर्यंत धीर धरायचा असतो. नाहीतर आपण 8 वाजता दूध उकळवलं कधी की त्याच्यात घातलेल्या त्या सगळ्या गोष्टींचा स्वाद येतच असतो. देवाला दाखवायची म्हणून पद्धत नाही. सामूहिक एकत्रित बसून जो आनंद घेण्याची आहे, भेळ खाण्याची मात्र तयारी जोरदार चालू असते, जी शरीराला त्रासदायकच आहे ना. कारण 4 महिने केलेल्या व्रताला सगळं तामसी जेव्हा आपण खायला लागतो स्वाभाविक त्रास होणार ना. कुठच्याही गोष्टीची सवय आपल्याला 8 दिवसांनी लागते, तर आपण 4 महिने करणार. त्यामुळे शरीराला ना थोडंसं ऍडजस्टमेंटला वेळ लागतो. त्याच्यासाठी मनाचा अवधी घ्यावा लागतो. आणि म्हणून ते को जागरती 12 वाजेपर्यंत का जागायचं. को जागरती म्हणजे फक्त दूध आणि भेळ आणि एकत्रित जमून गाणी करा, मनोरंजन हवंच, पण त्याच्यामध्ये थोडंसं प्रबोधन आणि शास्त्रीय बेस असेल तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण जास्त प्राधान्याने करतो. ही अनेक व्रतं मी सांगितलेली आहे. वैयक्तिक पासून आपण पारमार्थिक पर्यंतचा आपला हा चातुर्मासाचा प्रवास आहे. म्हणून वैयक्तिक सुरुवात करून आपण परमेश्वरापर्यंत पोहोचायचे. आपण काही संत सज्जन नाही, आपल्याला इतका वरदहस्त नाही की आपण म्हटल्या जागी आपण करू हे होणार आहे. म्हणून तो प्रयत्न करण्यासाठी अशी अधिष्ठानांची गरज असते. आपल्याला जे जे इच्छित आहे ते जेव्हा स्वार्थ रहित असतं तेव्हा ते तिथपर्यंत पोहोचतं. आणि म्हणून अशी पारमार्थिक व्रत योग मार्गाने पूर्ण होतात. योग हा आपल्या आयुष्याला जोडणारा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून
योग मार्गाने परमेश्वरापर्यंत जाण्याचं काम आपल्या दृष्टीने सोपं होतं. की अनेक व्रत मी म्हटलेलं आहे की आपण मग सोमवारचं व्रत असतं, म्हणजे श्रावणी सोमवारापासून आपण ते करतो. साधारण 16 सोमवारचं व्रत आहे, त्याच्यामध्ये शिवाची पूजा आहे. गुरुवारचं व्रत आहे की ज्या काळामध्ये आपण गुरुचरित्राचं, गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण करतो, दत्तगुरूंची उपासना करतो. शुक्रवारचं ज्याला आपण देवीचं व्रत म्हणतो, पण काही जण त्या काळामध्ये वैभव लक्ष्मीचं व्रत करतात. वैभव हे वैयक्तिक स्वार्थासाठी नसावं. त्या गोष्टीतली जर त्या लक्ष्मीच्या रूपातली जी स्त्री येते ती सांगते ना की मी राजाच्या गृही राहिले तर तो समाजासाठी वापरणार आहे, पण मी एखाद्या गरीबाच्या घरी राहिलं तर आपलं पोट भरून माझं घर व्यवस्थित करून इच्छित असतं. कारण कसं आहे, इच्छाही वाईट आहे. आज एक गोष्ट मिळाली तर उद्या दुसरी आली. ही स्टेप वाढतच जाते आणि त्या गोष्टीला कधीही थारा नसतो. पण ज्याच्याकडे धनधान्य आहे, वित्त भरपूर आहे, त्याच्याकडे गेलं तर किती वापरणार. अंगावरती एकच कपडा लागतो, जेवायला एका वेळेला ताटात भात पोळी भाजी इतकंच लागतं. मग ज्यांच्यापर्यंत हा घास पोचत नाही त्यांच्यापर्यंत देण्याची वृत्ती तेव्हा येईल जेव्हा तुम्ही संतुष्ट असाल तेव्हा. म्हणून त्या देवीने असं सांगितलं होतं की मी राजाच्या दरबारी राहिले तर तो प्रजेसाठी ती वापरेल. ही कहाणी मधला अर्थ मुलाला सांगितली गरज आहे. त्याला कहाण्या काय वाचायच्या, त्या गोष्टींमध्ये काय आहे, असं असं होतं, मग तिचा असा असा छळ व्हायचा, मग ती अशी अशी जंगलात गेली. पण ती जंगलात का गेली, कारण तिला माहितीये तिथे व्रतस्थ आपण राहिलो. 64 योगिनींची पूजा श्रावणात केली जाते. 64 योगिनी म्हणजे काय हे पुढच्या पिढीला माहिती नाहीये. तर ज्ञानाची पूजा करणारी अशी ही देवता आहे, असं हे व्रत आहे जे द्वारकी, मैत्रेयी, अरुंधती 7 ऋषी आहेत. पण एकटी अरुंधती अशी आहे की तिला 7 ऋषी बरोबर आहे, कारण ती ज्ञानाने श्रेष्ठ आहे. ती सात्विक वृत्तीची आहे. ती प्रत्येक कृती, आश्रम व्यवस्था चालवणं सोपं नाही. आपल्याला आपलं कुटुंब चालवताना लक्षात येतं, पण विविध ठिकाणची लोक मानसिकतेची वेगवेगळ्या आश्रमी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्या अपत्यापेक्षा जास्त समोरच्या अपत्याची काळजी घ्यायची असते. हे करणाऱ्या त्या ऋषी मुलींच्या पत्नी होत्या आणि म्हणूनच ऋषी निवांत देशाटनासाठी जाऊ शकत होते, कारण खात्री होती की माझ्यापेक्षा जास्त ती बाहुली हे सगळं छान सांभाळणार आहे. आणि म्हणून ही अशी जी व्रत आहे तर त्याच्यात पांढऱ्या बुधवाचं की त्या काळामध्ये सगळ्या पांढऱ्या वस्तूंचं सेवन करावं, मीठ टाळावं, कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पांढऱ्या वस्तू कुठल्या कुठल्या त्रासदायक आहे. मीठ, साखर, पूर्ण पॉलिश चकित केलेले तांदूळ, मैदा, या सगळ्या गोष्टी आरोग्यासाठी. पूर्वीच्या स्त्रिया घरी दळत होत्या, हालसडीचे तांदूळ वापरले जात होते. मान्य मला काळ बदलला, वेळ बदलली, प्रायोरिटी बदलल्या, पण अजूनही काही गोष्टी आपण पाळू शकतो ज्या आपल्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. हे जे आहे ना शंखचक्र गदा, मग अशी शंखनाद झाल्यानंतर आपल्याला एक वेगळ्या वातावरणाची अनुभूती येते. शंख सगळ्यांना वाजवणं शक्य नाही, पण ज्या माऊलींनी वाजवला तिला माझा नमस्कार. कारण ती ताकद, श्वास ही तुमच्या आरोग्याचा प्राण आहे. जेव्हा तुमची लंग्सची कपॅसिटी स्ट्रॉंग असते ना, कुंकर मारणं, शिट्टी मारणं सोपी गोष्ट आहे, ती सुद्धा नाही जमत आपल्याला. शिट्ट्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यात सुद्धा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. आपल्याला शिट्टी म्हणजे फक्त लावणीच्या वेळा वाजवलेली शिट्टी माहिती, पण ती सुद्धा ताकद आहे का आपल्यात, तर नाहीये. आपण ती जी मिळते वाली शिट्टी दुकानातली ती वाजवण्यातच आपण आपली क्षमता ओळखत असतो. पण शंखनादामध्ये ऑक्सिजन लेवल चेक करण्याची गरजच नाहीये. 100च्या पुढेच असणार आहे. काय कोविड त्यांना त्रास देईल? नाहीच देणार. आरोग्य एका दिवसाने इम्युनिटी वाढत नाही. आरोग्याच्या दृष्टीने आपले मृत, मला असं एका दृष्टीने असं वाटतं ना की कोविड आल्यावर माणसाचे लक्ष डोळे उघडले. हात पाय धुवून घरात यायचं, चप्पल घराच्या बाहेर काढायची, संध्याकाळी सगळ्यांनी एकत्रित बसून एकत्रित उपासना करायची, ही संस्कृती आपली होती. त्याला आपण मागे साधलं. आपले खूप आपटे ह्या काळामध्ये गेले, हा आपल्या दृष्टीने आयुष्यातला मोठा लॉस आहे. पण परमेश्वर आहे, निसर्ग किती काळ आपल्याला माफ करणार, दाखवणार ना कधीतरी तरीका. आई सुद्धा मुलाला 10 वेळा गुंजारते, 11 वेळा हात वर करते, डोळ्यांनी दाग दाखवते, तेव्हा मूळ शान होतं.
परमेश्वरांनी ही योजना आपले डोळे खडखडीत उघडण्यासाठी केलेली आहे. त्यामुळे एका दिवसाने काढे पिऊन, एका दिवसाने दूध हळद पिऊन तुम्ही वाटत नाही. नित्य दिनचर्या प्रामाणिक असण्याची गरज आहे, तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आज तुमच्या वयामध्ये मी बघते ते सिनियर आहे, आमच्या पिढीची मी 130-200% सांगते, तुमच्या वयापर्यंत आम्ही आमच्या पायावर चालण्याची क्षमताच ठेवू शकत नाही. कारण वाढलेलं आहार विहार टेन्शन, पैसा कितीही कपला तरी तो कमीच आहे ही भावना प्रत्यक्षात नाही असं होत. कोविडच्या काळामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा किती जणांच्या नोकऱ्या गेल्या, पण माणसांनी स्वतःला जगवण्यासाठी काही ना काहीतरी उपक्रम म्हणा, व्यवसाय म्हणा चालू केले. हेच परमेश्वराला दाखवायचं आहे. गरजेपेक्षा जास्त कमवलंच तिथे जाणार नाही. जी गरज आहे, कपडे 2च लागतात, एक अंगावर आणि एक वाळवायला. 10 घातले म्हणून 10 कपडे एका वेळेला आपण घालणार नाही हो. येताना अंगावर काही नसतं, जाताना लोकांनी दिलं तर तुमच्या अंगावर काही जाणार नाही. कशासाठी हेही हवं तेही हवं, उद्या 4 व्हीलर आली की मर्सिडीज कशी येईल याचं कशासाठी? कारण ह्याला कुठे थांबच नाहीये ना. आज 1 BHK आहे, उद्या डुप्लेक्सची स्वप्न बघा. पण स्वप्न बघताना वास्तवाचं भान ठेवणं गरजेचं आहे. माणुसकी विसरणं म्हणजे पाप करणं. कृतीत करा किंवा नका करू, विचारात आलं की पापाला पहिलं पाऊल आपण टाकलं. आणि म्हणून हा चातुर्मासाचा काळ, ह्या उपासना व्रत मनाला सतत भान देणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपले हे सगळे जे कृषीप्रधान देश आहे आपला, प्रत्येक गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करणारा आपले संस्कार आहे. मग ते प्राण्यांचे असतील, मग ते झाडांचे असतील, प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे हे सण आहे आपले. ज्या मंगळागौर हरतालिका ही व्रत आहेत, आजची गोष्ट सोडून द्या, प्रत्येक स्त्री नोकरीसाठी घराबाहेर पडते, पण त्यावेळीची परिस्थिती जर आपण लक्षात घेतली असती तर स्त्रीला हळदी कुंकू असेल, मंगळागौर असेल, अशा निमित्तानेच घराच्या बाहेर पडण्याला संधी होती. ऊट सूट आलं, पर्स अडकवली, घराबाहेर पडली, अशी पद्धत होती. स्त्री सुरक्षित होती. स्त्रीला शिक्षण मिळावं हे स्त्रीच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं पाऊल होतं. पण त्याच्या पुढची जेव्हा आपण पावलं गाठायला लागलो ना, तेव्हा धोक्यात आलं. संस्कृती आणि फॅशन ह्याच्यामधलं अंतर आपल्याला जर कळलं ना, तर आज आपण पेपर वाचणं का आपण सोडलं, पण चांगलं काही दाखवतच नाही. प्रत्येकाला मी एक गोष्ट वेगळ्या अँगलनी समाजापर्यंत कशी आणेन, घडलेलं एवढंच असतं. त्या बातम्या जर आपण बघितल्या तर प्रत्येक चॅनलची एवढी चढावड असते, बरं एवढा टिपेला गेलेला त्यांचा आवाज असतो. मला त्याची काळजी वाटते की अरे प्रेशर वाढेल बाबा तुझं, थोडं हळू बोल. जी गोष्ट आपल्याला सांगायची ती ओरडल्यानेच लोकांपर्यंत पोहोचते असं नाही, शांतपणाने सांगितली तरी जास्त लवकर पोहोचते. आता ताईपणा करून तिकडचं तीच पावलं 4 उतरलेली दाखवायची, तीच गाडीत बसलेलं दाखवायचं. कशासाठी? प्रत्येक चॅनलला आपलं श्रेष्ठत्व, प्रत्येक मनुष्याला आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी हा मार्ग नाही. आत्मघातच आहे याच्यामध्ये. आणि त्यामुळे म्हणून ती मानसिकता, हे असे व्रत करणं, एकत्रित येणं ही त्या काळाची गरज होती. आजकाल मुली पहिल्याच वर्षी उद्यापन करून टाकतात. कुठे वेळ आहे? वेळ काढला की मिळतो. हे संस्कार आहेत. तुम्ही निदान तुमच्या पुढच्या पिढीला माहिती होईपर्यंत तरी ते करा. त्यांची चूक आहे का? नाही. सकाळी 7 वाजता ती जर मुलगी घराच्या बाहेर पडत असेल आणि रात्री 10 वाजता घरी येत असेल, ती कधीपर्यंत करणार? पण ह्या सगळ्याला स्वतःचं आरोग्य सांभाळायचं असेल तर तुम्हाला हा वेळ काढावा लागतो. वेळ काढला नाही तर मिळणार नाही, संस्कार दिला नाही तर तो पुढे जाणार नाही. आणि म्हणून त्यामागचं शास्त्रीय हेतू काय आहे? मंगळागौरीच्या काळामध्ये पत्रीचे इतके अपरिमित उपयोग आहेत आरोग्याच्या दृष्टीने. पण आपल्या बागेमधलं जास्वंदीचं झाड कुठे आहे? आपल्या बागेमध्ये तुळशीचं झाड कुठे आहे? मुळात बाग आहे का? असली तर त्याच्यातली झाडं आहेत का? असली तर ती ओळखता येत आहेत का? ओळखली तर ती पूजेसाठी आणता येत आहेत का? तेवढा मोठा पल्ला आहे.
तो पल्ला त्या काळामध्ये सहज काढला जात होता, कारण मागच्या पुढच्या अंगणामध्ये ही सगळी झाडं होती. तुळशीला माता म्हणतो, वडाला पिंपळाला मान आहे, विष्णूचं स्थान तिथे आहे. विष्णूच्या स्थानासाठी म्हणून नाही, पण ऑक्सिजन देणारी ही सगळी झाडं आहे. तुळस सकारात्मकता देणारी आहे, निगेटिव्हिटी खेचून घेणारी आहे. विष्णूवर जेव्हा तुळशीचा अभिषेक आपण करतो तेव्हा ती शीतलता देणारी जी काही ऊर्जा आहे ती त्या बिल्वपत्र शंकरावर का वाहतो. आपण काय करतो, सगळं गोळा करतो आणि दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकतो. ती सगळी पानं स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये काढून त्याचा रस आपण घेतला पाहिजे आणि आपल्या घरातल्या सगळ्यांना दिला पाहिजे. या औषधी म्हणजे वनस्पतींचा उपयोग आरोग्यासाठी प्रचंड उपयोगकारक आहे. म्हणून आपण हळूहळू आहारावर घेऊया. आहार कसा नसावा, असा नसावा. हे सगळं बघितलं, भूक मलाही लागली, तुम्हालाही लागली, कारण हे जिभेचे चोचले आहे. कसा असावा, असा असावा. याच्यातनं काय मिळणार आहे तर सगळी जीवनशैली, सात्विक विचार, सात्विक आचार, पचनाला हलका आणि सगळ्या पोषणांनी युक्त असा. हे सीझनल मिळणारं सगळं जे आहे ना ते आपलं आहे. आता आपण जेव्हा अनेकांची भाषणं ऐकू तेव्हा आपल्या मातीत जे पिकतं ते आपल्याला आवडतच नाही, बाहेरून जे येईल ते श्रेष्ठ. आणि म्हणून असं म्हणतात की वेट लॉसचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा अनेक भाषणामध्ये आपण बघतो की पोट ही एक अशी गोष्ट आहे की सगळ्यात लवकर वाढते, सगळ्यात शेवटी कमी होते. कारण आपल्याला आपल्यापासून जे लांबचं आहे ते पकडण्याची घाई असते. पोटालाही तसंच असतं. आपल्यापासून जितकं लांब जाईल असं म्हणतात, म्हणजे चेष्टेने लग्नानंतर जर पुरुषांचं पोट सुटलं तर श्रीमंती आली असं म्हणतात. म्हणजे काय, त्याच्या मागचा हेतू आपण असं म्हणूया की घरात आलेली स्त्री उत्तम स्वयंपाक करणे. गृहलक्ष्मी बरोबर अन्नपूर्णा जेव्हा तुमच्या हातात असते ना तेव्हा सगळं छान असतं. अन्नपूर्णा स्तोत्र अवश्य आपल्या घरामध्ये स्वयंपाक करताना लागलं पाहिजे. हा अन्नावरचा संस्कार आहे. अन्नावरचा संस्कार किती महत्वाचा आहे तो इथे दिसतो. हे आयडियल पाणी, डावी बाजू, उजवी बाजू आणि त्यावरती असलेला तूप. तूप हा अग्नी तत्वाचा आहे आणि तो संस्कार करणारा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीवरती संस्कार आहे. अन्नाचा संस्कार तुपाने केला जातो. पण आजकालच्या मुलींना तूप खा असं म्हटलं तर बाप रे बाप, म्हणजे किती कॅलरी वाढते अशी भीती वाटते. पण तेच मेयोनीज, चीज ओढून ओढून खातात की ज्याच्यामधनं काहीही मिळत नाही, मिळतं ते अनारोग्य मिळतं. पण जेवणामध्ये 2 चमचा तूप ताजं, आता माझ्या मते घरी माहिती नाही, रवीने फिरवून काढलं तरी गुड. ज्यांच्याकडे घरी काढतात त्यांच्याकडे कॅल्शियमची कधी कमी पडणार नाही. ताजं काढलेलं लोणी प्रत्येकाने खाल्लंच पाहिजे. काहीही फॅट्स वाढत नाही, काहीही वजन वाढत नाही. वजन वाढायला ज्या नको त्या सगळ्या गोष्टी आपण करतो. पण हा संस्कार हे पिढीला पटवून द्या. वडा, भजी, तळण हे डाव्या बाजूला आहे ते तितकंच पाहिजे, आपण ते सेंटरला घेतो. भाज्या डाव्या बाजूला टाकतो, आमटी डाव्या बाजूला टाकतो, पण चटणी, कोशिंबीर, लोणचं, पापड, वडा ज्या ज्या खायला नको ते आपण उजव्या बाजूला येतो. म्हणून त्याचं महत्व सांगितलं पाहिजे की उजवी बाजू ही नेहमी श्रेष्ठच आहे. त्या पद्धतीचाच आहार आपल्या जेवणामध्ये असला पाहिजे. भोजनानंतर विड्याचं महत्व फार आहे. आपल्याला प्रत्येकाला घरामध्ये नागवेल लावायला पाहिजे. असं पान फोडायचं आणि असं खायचं. आपण दुकानातला विडा खा, जिभेचा चोचला म्हणून खा, त्यांनी काहीही मिळत नाही आपल्याला. पण असा घरी बनवून हा दाखवलाय. बाहेरच्या विड्यामध्ये 6 गोष्टी घातलेल्या आहेत, 16 गोष्टी त्याच्यामध्ये घातलेल्या असतात. पण त्रयोदश गुणी विडा आपण जर खाल्ला तर अपेक्षित असलेला उपयोग आपल्याला होतो. कांदामध्ये, चुन्यामध्ये कॅल्शियम, आयर्नचं एवढं स्त्रोत आहे की कॅल्शियम डी कमी पडणारच नाही. पण आपण खातच नाही. आपण काय खातो तर कॅल्शियमचा दर आठवड्याला 1 कोटी. डॉक्टर म्हणून मला मान्यच आहे की गरज लागली तर शरण जावंच लागतं आपल्याला औषधांसाठी. हे सहज शक्य आहे.
मेथीचे दाणे आमटीमध्ये भाजीमध्ये हेच गेले पाहिजे. कशाला वादविवाद, कशाला येथे साधन नसतो, कशाला पाय दुखतील, कशाला टाच दुखेल. आज जाल त्या घरामध्ये टाचदुखीचा प्रॉब्लेम आहे, युरिक ऍसिडची लेवल वाढलेलीच असते. हे सगळं घ्या ना. घरामध्ये कापूर आहे, घरामध्ये चुना आहे, घरामध्ये कात आहे, घरामध्ये सुपारी आहे. कुठल्याही सुपारी घाला पर्याय नसेल तर. सुपारीचा मूळ गुण काही कमी होत नाही आणि त्यामुळे जेवणानंतर विडा खाणं शक्य नसेल तर पिंपळी किंवा आवळा ह्या गोष्टी अन्नाला पचनासाठी मदतीला असतात आणि म्हणून जेवणानंतर हा विडा या रोजच्या नित्य जेवणाचा एक भाग ठेवणं गरजेचं आहे. हा श्लोक सगळ्यांना माहितीये. आपण काही ना काही कारणासाठी योग वर्ग कुठला ना कुठला केलेला असतो. युक्त आहार म्हणजे योग्य आहार, युक्त विहार म्हणजे योग्य भ्रमण. कुठेतरी फिरायला जाणं आणि कशी तरी मजा करणं याला महत्व नाहीये. योग्य कर्म करणं आणि या सगळ्यातनं जेव्हा आपलं बॅलन्स राहतो ना, युक्त आहार, युक्त विहार, युक्त कर्म, तेव्हा शांत झोप लागते आणि ती 6 तासाची किंवा जास्तीत जास्त 7 तासाची झोप माणसाला उठल्यानंतर आळस देत नाही. पडून राहू दे, लोळत राहू दे. आपण काय करतो, गजर लावताना उठायचं असेल ना, त्याच्या आधीपासूनचे 5 मिनिटं गजर लावत राहतो. आपणही डिस्टर्ब होतो, ज्यांना उठायचं नाही तेही डिस्टर्ब होतात. दुसऱ्या दिवशी फटका निघतो, काय तो एकच गजर लाव आणि त्याच वेळेला उठ. त्यावेळेला आपल्याला उठवत नाही, कारण वेळेवर झोपत नाही, युक्त आहार करत नाही, युक्त कर्म करत नाही. शरीर तरी काय करणार, किती काळ सहन करणार. आणि म्हणून ह्या सगळ्यांनी युक्त असणारा जो योग्य आहे तो ह्या सगळ्या दुःखाच्या पलीकडे जाणार आहे. आणि म्हणून चातुर्मासातला आहार कसा असावा तर पचायला हलका, जो पचनक्रियेवरती ताण देणार नाही असा. या काळामध्ये पाणी दूषित झालेलं असतं, त्यामुळे पाण्याची काळजी घेतली पाहिजे. काविळी सारखे आजार आता सध्याच्या ह्याच्यामध्ये मलेरिया, काविळी, डेंग्यू हे येतातच. हे आपल्याला पूर्वपार माहिती की ह्या काळ म्हणजे त्याच्यासाठीच आहे. योग्य पाण्याची काळजी, ताजं अन्न खाण्यावरती भर द्या. भले 4 गोष्टी कमी पंचपक्वान्न नाही केली तरी चालेल, पण डावी बाजू, उजवी बाजू, आमटी आणि भात या गोष्टी गरजेच्या आहेत. ताजं सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. या काळामध्ये भाजलेलं अन्न खाणं गरजेचं आहे. भाजलेलं अन्न आहे त्यापेक्षा अजून पचनास हलकं होतं आणि म्हणून आपण पूर्वी ज्या कण्या होत्या ज्याची आपण पेज ती का पचायला आरोग्याच्या दृष्टीने चांगली म्हणून आजारी माणसाचं अमृत पेज म्हणलं जातं. कारण डाळी होत्या, तांदूळ होता, प्लस ते भाजलेलं होतं, त्यामुळे ते हलकं होतं, पचायला सोपं जातं. सलाईंचं काम ती पेज करते आणि त्यामुळे भाजलेलं अन्न. आणि म्हणून नागपंचमी असेल तर नागोबाला दूध आपण आपली हौस म्हणून दाखवतो, पण त्या भाजलेल्या लाह्या हा नागोबाचा खरा नैवेद्य आहे. त्या लाह्या काय काम करतात, या काळामध्ये सगळीकडे पाणी असतं, शरीरामध्ये पाणी वाढलेलं असतं. या लाह्या त्यातलं पाणी शोषून घेतात आणि युरिनरी सिस्टीमवरचा आलेला ताण या लाह्या आणि म्हणून या लाह्यांचा आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये साळीच्या लाह्या आयर्नही मिळतं आणि हे काम साध्य होतं. आणि म्हणून हा आहार या काळामध्ये द्यावा. दिनचर्या खूप महत्वाची आहे. लवकर उठे लवकर निजे असा मोठा बोर्ड आपण घरामध्ये करून सगळ्यांसाठीच लावूया. त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होतात. व्यायामाला वेळ मिळतो, स्वतःसाठी वेळ मिळतो आणि योग्य दिनचर्या लागली की आरोग्यही आपोआप चांगलं राहतं. आणि म्हणून हे दिनचर्या योग्य महत्वाची आहे. एकादशी दुप्पट खाशी हा प्रत्येक घरामधला अनुभव आहे. म्हणजे शेंगदाण्याची आमटी, मग शेंगदाण्याची ती उपवासाची मिसळ, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याचे थालीपीठ, सगळ्यामध्ये साबुदाणा की जो आरोग्याच्या दृष्टीने मुळात उपवास याचा अर्थ आपण विसरून जातो. तो सांगते मी, पण ह्या गोष्टी काय खावं तर राजगिऱ्याच्या लाह्या खाव्या, वरी तांदूळ खावी. अगदीच असं वाटलं की फारच जरा साधं होत आहे तर मग थोडीशी दाण्याची आमटी करावी किंवा काकडी, वेल भाज्या, भोपळा जो उपवासाच्या दिवशी चालतो, जो पचायला सोपा असतो, तो खाणं या काळामध्ये इष्ट आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये संतुलन खूप गरजेचं आहे.
मी मगाशी म्हटलं की दोन्ही खूप गरजेचं आहे. सुंठवडा दाखवणं याचा अर्थ काय? पोटामध्ये वाढलेली थंडी आपण कमी करतो. सुंठ हे उष्ण प्रवृत्तीचं आहे. या काळामध्ये वाढलेला पोटाचा ताण, शीतलता, बद्धकोष्ठता, पचनाचे आजार या सगळ्यावरती हे सुंठ काम करते. म्हणून कृष्ण जन्माला लोणी दाखवलं जातं. लोण्यामधले जे गुण आहेत, कसं असतं वंगणाचं काम लोणी आणि तूप करतं. वाट्या झिजणं, सांधे कमकुवत होणं, पुष्कळ जणांची नुसती चाललं तरी बघा हाडं खूप वाजतात. ही जी झीज आहे याच्यामधलं प्रत्येक पेरामध्ये वंगण आहे, प्रत्येक फोल्डला वंगण आहे. आपण हे काही पेट्रोल पंप नाही ना, गाडी उघडली, पेट्रोल भरलं, गाडी सुरू झाली. मग शरीराला वंगण कसं मिळणार? तर तूप, लोणी यासारख्या गोष्टी कधीतरी, म्हणजे नॉर्मल रुटीन असेल तर हरकत नाही, पण जेव्हा असं खूप थकल्यासारखं होतं तेव्हा तळपायाला नुसता तेलाचा एक हात फिरवलात ना तरी सुद्धा जी काही रिलॅक्सेशन होतं ते कुठल्याही स्पा मध्ये गेल्यापेक्षा 100% जास्त चांगलं असतं. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तळपायाला तेल लावणं, डोक्यावरती तेल लावण्याचं बहुतेक सगळी पिढी विसरून गेलेली आहे. फॅशन या नावाखाली जे जे चुकीचं आहे ते आपण आणतो. टाळू हा गरम होणारी वस्तू आहे. खूप शेवटचं तत्व आहे ते आपलं. तिथून सगळ्या शरीरामधली ऊर्जा, आकाश तत्व आणि बाहेर जाणं हा गिव्ह अँड टेक इथून चाललेलं असतं. तिथे जेवढी शीतलता असेल, म्हणून डोक्यावर बर्फाची लादी का म्हणतात? याचाच अर्थ स्वभावामध्ये तो थंडावा आणा, ती शीतलता आणा. घड्याळ हळूहळू पुढे चालल्या म्हणून माझा स्पीड वाढवलाय. तर या सगळ्या गोष्टींचा ताण आपल्या पचन संस्थेवरती येऊ नये म्हणून पचायला हलकं, डाळी कमी खाव्या. पण असं म्हणायला आपण मंगळागौरीला डाळीचा नैवेद्य दाखवतो, पुरण दाखवतो, पण ते सुद्धा किती प्रोसेस होतं बघा. आधी भिजवतो, मग शिजवतो, मग घोटतो, मग गुळाबरोबर परत आटवतो, मग पोळीमध्ये भरतो आणि परत भाजतो आणि वरती संस्कार म्हणून तूप घालतो. म्हणून पुरणपोळीवरती तूप घ्यायला कधीही लाजायचं नाही. नको तर त्याहून म्हणायचं नाही, वरी तुपाची धार असं ज्याला म्हटलेलं आहे, अशी धार पूर्ण पोळीवरती फिरली पाहिजे तर ती डाळ बसली जाते. नाहीतर प्रोटीन प्रोटीन प्रोटीनच्या नावाखाली आपण चुकीचा आहार घेतो आणि शरीरावरती त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि म्हणून ती 15 दिवसांनी येणारी एकादशी या सगळ्याला बॅलन्स करते. पण एकादश इंद्रियांवर संयम ठेवणारी पाहिजे. एकादशी दुप्पट सकाळी उठल्यापासून रात्री सोडायचा नाही उपास. अगं बाई, सकाळी थालीपीठ झालं, संध्याकाळी वडा हवाच. इंद्रियांना आराम म्हणून ती एकादशी आहे. हे प्रत्येकाने स्वतःच्या मनाला रोज सांगितलं पाहिजे तर ते पटणार आहे. अन्यथा मन अतिशय घावरं आहे. जिथे कुठे सुंदर वास येईल तिथे आपल्याला नाकाने ओळखता येतं की यांच्याकडे दाणे भरले, यांच्याकडे फोडणी टाकले, यांच्याकडे थालीपीठ केलंय. त्यामुळे नाकाचं कामच आहे, पंचेंद्रियाचं कामच ते आहे की कुठे काय चाललंय. आपली ती सगळी काय म्हणायचं, गुप्तहेर खाता येते आपलं, त्याला अलर्ट राहावंच लागतं. पण त्या गुप्तहेर खात्याला ताब्यात ठेवणारं मन जेव्हा सात्विक विचाराने परिपूर्ण असेल तेव्हा गुप्तहेर खात्याला त्याचं काम करू दे. पण मनाला सांगता आलं पाहिजे की हे आता माझ्यासाठी नाही, मी आज उपवास म्हणजे उप म्हणजे बसणे, वास म्हणजे इष्टदेवतेच्या सहवासात बसणं. इष्टदेवतेच्या सहवासात कमी आहार करून बसला तर त्याच्यापर्यंत लागेल. नाहीतर बसताना सुद्धा पोटाला त्रास होतो, ढेकरा येतात, झोप येते, मांडी घालून बसणं दुरापास्त झालेलं आहे. हे जर हलका आहार केला तर शरीर हलकं राहणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाने काहीतरी एक नेम करावा, एक व्रत करावं. व्रत केलं नाही तर संवत्सराचा दोष लागतो असं म्हणतात. गेल्या वेळेचं आपण जर संवत्सरांची नावं बघितली तर इतकी चपलक असतात ना. गेल्या वेळेचं विकारी संवत्सर होतं. सगळे आजार त्या काळामध्ये माणसाला झाले. जे होतं नव्हतं त्या सगळ्याचं वास्तव त्या विकारी संवत्सराने आपल्याला दाखवलं. विकार म्हणजे आजार, विपरीत काहीतरी घडणं. आणि म्हणून अशा सगळ्या संवत्सराचं जर आपल्याला पुण्य मिळवायचं असेल तर एखादं तरी व्रत निष्ठेने करा. व्रत दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी आहे असं जेव्हा मनाला भीती असते. कसं असतं, जनाची नसते पण मनाची लाज असते.
आपण दुसऱ्याला हातोहात फसवू शकतो, इथे आपल्याला नाही फसवता येत. ते कुठेतरी सतत टोचत राहतं. म्हणून आत्मसंयम आणि मनावर ताबा मिळवणारा हा काळ आहे. वैयक्तिक उन्नतीचा हा काळ आहे. आपल्याबरोबर इतरांना उन्नतीकडे घेऊन देणारा हा काळ आहे. आणि त्यामुळे अशा या सगळ्या पर्वणीच्या काळामध्ये योग्य आहार आणि विहार करण्याची शक्ती, इच्छा, मार्ग आणि सातत्य महाराजांनी आपल्याला सगळ्यांना द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना. जे जे चांगलं वाटतं ते व्यक्तीच्या तुला असेल त्या मनाने तुम्ही क्षमा करणारच आहात. पण अजून काही सुधारणा अपेक्षित असेल तर त्या नक्की सांगा. सुधारणा हा शिक्षणाचा पाया आहे. त्यामुळे त्या शिकायला, त्या सुधारायला मला नक्की आवडतील. एक छोटीशी सकारात्मक प्रार्थना आहे. त्या प्रार्थनेचे एक कडवं मी म्हणते, जर तुमची सगळ्यांची परवानगी असेल मला, की देवाजवळ आपण काय मागावं. सतत मला हे दे, मला ते दे, मला असं कर, मला तसं कर, असं मुलांना दे, असं नवऱ्याला दे, असं आई बाबाला दे. आपण कधीच आत्मबळ त्या परमेश्वराकडे मागतो का? निस्वार्थ हेतूने. तर या प्रार्थनेमध्ये ते मागितलेलं आहे. एकच कडवं म्हणते आपल्यासमोर. प्रार्थना देवा तुला ती, तू सदा जवळी रहा. जाईन तेथे प्रेम त्रुटी पहा. प्रार्थना देवा तुला ती, दुःख जेव्हा दाटून या, भार होतो